बिहारच्या मोतीहारीमध्ये एका दाम्पत्याची जगावेगळी प्रेम कहाणी समोर आली आहे. ही प्रेम कहाणी पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत, तर अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 15 वर्षापूर्वी नवरा आणि बायकोत वाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. पत्नी बेतिया येथील आई वडिलांच्या घरी आली आणि तिने पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पत्नी कायमची माहेरी निघून गेल्याने तो कोलमडला. त्यामुळे त्याने एअरफोर्सची नोकरी सोडली, साधू बनला, वणवण भटकला आणि पूजापाठ करू लागला. दोघा नवरा बायकोनी कायमस्वरूपी वेगळं राहायचं ठरवलं. पण 15 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम तसूभर कमी झालं नाही. या काळात त्याच्या पत्नीच्या आयुष्यात कोणी आलं नाही आणि साधू बनलेल्या पतीनेही आपल्या आयुष्यात कोणालाही स्थान दिलं नाही. या काळात त्यांचा एक मुलगाही मोठा झाला. तो वारंवार आईला वडिलांबाबत विचारत होता. त्यामुळे पत्नीने नवऱ्याला भेटायचं ठरवलं. दोघेही एकांतात भेटले, एकमेकांबद्दलचे रुसवे फुगवे दूर केले आणि तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट आहे प्रभाकर कुमासेर पांढे यांची. प्रभाकर हे गोविंदगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील जितवारपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह पिपरकोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगरी गावच्या संदीप देवीशी झाला होता. लग्नानंतर दोघेही 2 वर्ष एकत्र नांदले. त्यावेळी प्रभाकर एअरफोर्समध्ये उच्च पदावर कार्यरत होता. मात्र या दोघांच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यातील वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. दोन्हीकडच्या कुटुंबियांनी या दोघांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण काहीच जमलं नाही. शेवटी पत्नी सोबत राहत नाही म्हणून कोलमडून पडलेल्या प्रभाकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सुखाच्या शोधासाठी तो साधू बनला. साधू बनून गावोगावी भटकला, जंगलात रानावनात राहिला. मिळेल ते खाल्लं, जिथे जागा दिसेल तिथे झोपला. ऊन वारा पाऊस याची काहीही तमा बाळगली नाही. अनेक मंदिरात दिवस दिवस रात्र रात्र बसून ध्यानधारणा केली, पूजापाठ केला, धाडी वाढली. तब्बल 15 वर्ष त्यांची ही वणवण सुरू होती. तिकडे त्यांचा मुलगा मोठा होत होता. मुलाला जसजसं कळू लागलं तसतसा तो आईला वडिलांबाबत विचारू लागला. वडिलांना भेटायचा तगादा लावू लागला. त्यामुळे संदीप देवीचंही काळीज पागळलं. तिने नवऱ्याची भेट घेतली. सर्व काही विसरून मुलासाठी पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची विनंती केली. प्रभाकरही तयार झाला आणि 15 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र आले.